आपल्या सर्वांना मी नमस्कार करतो आणि भगवद्गीतेच्या 149व्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून आणि हृदयापासून स्वागत करतो. आपण सध्या अध्याय 13वा प्रकृती पुरुष विवेक योग हा बघतोय आपण. आणि या अध्यायामध्ये जो श्लोक 11वा आहे त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगतात की ज्ञानी माणसाची काय लक्षणं आहे. आणि ज्ञानी माणसाची लक्षणं सांगून झाल्यावरती ते त्याला असं सांगतात की तुला अज्ञानी माणसाची मी लक्षणं सांगतो, ती तू ऐक. ती पण ऐकल्यानंतर तुला असं लक्षात येईल की तुला ज्ञानी आणि अज्ञानी याच्यामधला फरक कळेल. तुला अज्ञानी माणूस पण नीट ओळखता येईल आणि अज्ञानी माणसाची जी लक्षणं आहे ती आपल्यामध्ये असू नये असा आपण प्रयत्न करायला पाहिजे. ती असल्यास आपण ती टाकून दिली पाहिजे असं भगवंतांना इथे सांगायचं आहे. आणि म्हणून ते ती लक्षणं सांगतायत आणि ती लक्षणं सविस्तर उदाहरणं देऊन, सध्याची उदाहरणं देऊन माऊलींनी आपल्याला सांगितली आहेत. तर मागच्या वेळेस आपण हा जो श्लोक 11वा होता त्याच्यामधल्या ओवी 786 पर्यंत आपण आलो. 786व्या ओवीमध्ये 785 पर्यंत आपण आलो होतो. 786ला त्यांनी काय सांगितलं ते आता आपण पाहूया. माऊली म्हणतात, फुलातील परागमध प्राप्त होण्याच्या हेतूने मधमाशी जशी परिश्रम करते तशा परिश्रमाने जो आपल्या घराची व्यवस्था पाहतो. वृद्धपणी झालेल्या एकमेव पुत्ररत्नाचे आईवडिला जेवढे प्रेम असते, अरे अरे अर्जुन, त्याच मनाने त्याला घराची आपुलकी आणि प्रेम असते. जो स्त्री वाचून दुसरे काहीच मुळे झालं. मी हा जो संसारी माणूस कसा असतो, तर एक फुलपाखरू जे असतं ते फार चिकाटीने फुलांमधले परागकण गोळा करतं. अनेक फुलांमध्ये ते फिरतं, त्यातले परागकण गोळा करतं आणि ते परागकण वेगवेगळ्या ठिकाणी ते ठेवतं. तर तेवढ्याच मोठ्या परिश्रमाने हा संसारी माणूस घराची व्यवस्था बघतो आणि घराची व्यवस्था तो बघायला सुरुवात करतो. आणि वृद्धपणी एखाद्या दाम्पत्याला जसं एखादं बाळ होतं, आयुष्यभर एखाद्याला मुलं बाळ नाही झाली आणि वृद्धपणी जर मुलबाळ झालं तर ते त्या मुलाचे कसे लाड कौतुक करतात. तेवढ्या कौतुकाने तो आपल्या घरातली मुलांचे लाड करतो, आपली जी पत्नी असते तिच्यावरती प्रेम करतो आणि सगळ्यांचं चांगलं पोषण होईल आणि त्याच्यामध्ये गुंतून राहा. हा एक अज्ञानीपणा आहे का, तर तो परमेश्वराकरता वेळ देत नाही, अध्यात्म ज्ञानाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करत नाही. काही वेळ त्यांनी संसारातून याच्याकरता द्यायला पाहिजे आहे, हे माऊलींना याच्यामध्ये सुचवायचं. म्हणून तो अज्ञानी. म्हणजे आपण काय केलं पाहिजे की संसार जरी आपण करत असतो तरी परमेश्वराच्या प्राप्तीकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याच्याकरता गुरु सांगतात त्या पद्धतीने साधनेला वेळ दिला पाहिजे, सेवेला वेळ दिला पाहिजे, असं इथे माऊलींना सांगायचं आहे. पुढे ते काय म्हणतात, मुक्त साधकाचे चित्त ब्रह्मनिष्ठ झाले असता त्याचे सर्व व्यवहार बंद पडतात. त्याप्रमाणे श्रीदयाला जो भजून राहतो आणि मी कोण, मी काय करावं गोष्टी त्याला काहीच जाण नसते, किंवा जो कधी नुकसानीचा विचार करत नाही किंवा लोकजीवनातील अपकीर्तीची लाज बाळगत नाही किंवा दुसऱ्याने केलेल्या टीकेचा विचार करत नाही, ज्याची इंद्रिय केवळ एका स्त्रीकडेच असतात, जसे गारुडाच्या इच्छेप्रमाणे वागणारे असतात, तर तसा तो स्त्रीच्या मनाची पूजा करतो, जो स्त्रीच्या शब्दावर नाचतो. आता माऊली पुढे काय सांगतात त्याच्यामध्ये, की माऊली सांगतात की एक शिष्य ज्यावेळी गुरुकडून दीक्षा घेतो, साधना करतो, टप्प्याटप्प्यामध्ये त्याची कुंडली जागृत होते, शक्ती इथे आल्यानंतर कुंडली शक्ती त्याला ब्रह्मची प्राप्ती होते, तो ब्रह्मनिष्ठ होतो. आणि जो ब्रह्मनिष्ठ होतो त्याचे सारे बाह्य व्यवहार हे बंद पडतात. आता बंद पडतात म्हणजे काय होतं की त्याला काही करावंसं वाटत नाही, म्हणून ते व्यवहार आपोआप बंद पडतात. कारण त्या अवस्थेला जो जातो त्याला जीवनामध्ये काही मिळवण्यासारखं राहत नाही, म्हणून ते म्हणतात की त्याचे व्यवहार बंद पडतात. आता ही अवस्था ज्यांना ज्यांना प्राप्त झाली यापूर्वी आणि सध्या पण, त्या सगळ्यांनी त्या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे आणि ते खरं आहे अगदी.
की त्यावेळी जीवनामध्ये वेगळं मिळवण्यासारखं काही राहत नाही आणि म्हणून त्यांचे व्यवहार बंद पडतात. जे लोक जीवनामध्ये व्यवहार असतात, पैसे कमवून संसाराची काळजी घेणे, सारे ते बंद पडतात. पण हा जो माणूस असतो अज्ञानी, त्याच्या बाबतीमध्ये ते काय सांगतात की तू श्रीदेहाला भजून राहतो, आपल्या स्त्रीचं ऐकेल, तिचं लाड कौतुक करेल, ती सांगेल त्याप्रमाणे तो काम करेल. मी कोण आहे, मी कशासाठी परमेश्वराची प्राप्ती करायला पाहिजे याची त्याला काही म्हणजे काही जाणीव नसते, असं इथे माऊली सांगतात. जो कधी नुकसानीचा विचार करत नाही, समाजामध्ये जी अपकीर्ती होईल, बदनाम होईल त्याचा विचार करत नाही, किंवा दुसऱ्याने केलेल्या टीकेचा विचार करत नाही, तसं सारं मन आपल्या स्त्रीकडे किंवा स्त्रीचं आपल्या पुरुषाकडे मन असतं आणि ते संसारमध्ये इतके गुरफटलेले असतात. माऊली याच्यामध्ये दुसरं एक उदाहरण देतात की गारुडी जो असतो त्याच्याकडे एक माकड असतं. आपण कधी आता गारुडी पूर्वीसारखे एवढे शहरामध्ये दिसत नाही, पण इंटेरियरच्या भागामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला गारुडी नक्की दिसतात. गारुडी काय करतात, त्यांच्याजवळ जे माकड असतं त्या माकडा थ्रू ते बरेच खेळ करून दाखवतात आपल्याला आणि माकड त्यांच्या पूर्णपणे नियंत्रणात असतं. तसं हा पुरुष जो असतो हा आपल्या स्त्रीच्या म्हणजे पत्नीच्या पूर्ण नियंत्रणात असतं, असं माऊली सांगतात. इतका तो संसारामध्ये रमलेला असतो आणि या रमल्यामुळे त्याला परमेश्वराचं चिंतन मनन करायला पाहिजे, याची त्याला शुद्ध भान राहते. याच्याच विरुद्ध म्हणजे काय आहे की पत्नी पतीच्या अधीन झालेली असते. अलग लक्षात. त्याच्यातून आपण अर्थ काय यायचा आहे सत्यामुळे, की आपण परमेश्वराच्या साधनेकरता काहीतरी वेळ दिला पाहिजे. 24 तास करा असं नाही, पण काही वेळ आपण त्याच्याकरता दिला पाहिजे. पुढे ते म्हणतात, ज्याप्रमाणे एखाद्या स्त्री सेवेकरता स्वतःला कष्ट येतो, इष्टमित्रांना दुखवतो, मग लोभी जसा एक एक कवडी त्या स्त्रीसाठी म्हणून संपत्ती वाढतो, स्त्रीच्या खर्चाला द्रव्य कमी पडेल म्हणून दानधर्मात काटकसर करतो, आपल्या गोत्रजांपासून आप्तसौकी मंडळीपासून द्रव्य चोरून टाकतो, परंतु स्त्रीचे लाड करवतो, तिची गार भरण्याकरता थोडेही कमी पडू देत नाही. ते काय म्हणतात की हा कसा असतो की आपल्या पत्नीचं मन दुखवायला पाहिजे नाही, पत्नीने पतीचं मन दुखवायचं नाही, म्हणून नातेवाईक जरी पैसे मदत मागायला आले, त्याला खरी गरज असेल तर ते सांगणार नाही, सगळ्या गोष्टी हातच्या राखून करतात. दुसरं काय करतात की सगळ्या लोकांपासून स्वतःचा स्वार्थ स्वार्थ बघत जीवन जगतात आणि आपल्या संसाराव्यतिरिक्त काही नाही, इतके ते संसारामध्ये गुरफटून गेलेले असतात. तर माऊली म्हणतात हे असं करणं हे अत्यंत चुकीचं असतं आणि करायला नको पाहिजे, असे ते माऊलींना सांगायचे. आणि स्त्रीला जे जे पाहिजे, जे जे लागेल, साडी असेल, दागिने असेल, वस्तू असेल, नवीन अजून मोठं प्रशस्त घर असेल, हे सगळं देण्याच्या तो ह्याच्यामध्ये इतका गुंतून जातो की आता एक लोन काढला तर दुसरं लोन, आता तिसरं लोन, आता या एरियात राहतो मग आता अजून पॉश एरियामध्ये मी राहायला जाईल, आता माझ्याकडे छोटी गाडी तर मी मोठी गाडी, असं तो सतत करत राहतो आणि तो हे विसरून जातो की मनुष्य जन्म जो मला मिळाला आहे तो परमेश्वराच्या प्राप्ती करता आहे, हेच तो मूळ विसरून जातो. त्याला विसर पडतो, इतका तो गोरपटून जातो. आणि बऱ्याच वेळा तो काय करतो की दानधर्म करायला पाहिजे त्याला माहिती असतं, तो नाही नाही घरामध्ये पैसे कमी पडतील, संसाराला पैसे कमी पडतील, पगार आलेला आहे, त्याला माहिती आहे काही पैसे मी सेव्हिंगला टाकायला पाहिजे, काही दानधर्मात द्यायला पाहिजे, पण तो विचार तो नाही 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 घरात कमी पडेल आणि तो जे 2-4-5 हजार देणार असतो ते पण तो हात राखून घेतो. असं माऊलीने ते स्पष्टपणे लिहिलंय 700 वर्षापूर्वी. आजही बऱ्याच जणांच्या बाबतीत असंच होतं. चला जरा आपण देऊ बरं का दानधर्म, 2,000 रुपये तर देऊ, सत्संग झाला, आता सगळं ऐकलंय, मन शुद्ध झालंय आणि परत ते मन मोहामध्ये निघून जातं. नाही नाही हा खर्च आहे, मग ती यादी आहे, मग हे काय म्हणतील, ते तो म्हणतो ती काय म्हणेल, मग सासूबाई काय म्हणतील, आणि मग ते मन डायल्यूट होतं. तुम्हाला याचं एक उदाहरण सांगतो. नाशिकमध्ये कालिदास कला मंदिर मध्ये कार्यक्रम होता, मी आणि माई त्या कार्यक्रमाला गेलो होतो. एका समाजसेवी संघटनेचा तो कार्यक्रम होता आणि ते आदिवासी लोकांकरता एकल विद्यालय चालवायचे. एक शिक्षकी शाळा, त्यांच्या 150 शाळा चालू होत्या. एक शाळा चालवायला त्यांना 17,000 रुपये खर्च यायचा. तर मोठ्या प्रमाणामध्ये धन उभं करावं म्हणून त्यांनी तो संगीत वगैरे असा कार्यक्रम ठेवला होता. मग त्यांनी लोकांना आव्हान केलं की ज्याला जे जमेल त्यांनी एक शाळा, अर्धी शाळा दत्तक घ्या आणि दरवर्षी आम्हाला पैसे द्यावं. त्या संस्थेचं काम
स्पृहणीय होतं, काम खरोखर चांगलं होतं. ज्या खेड्यामध्ये शाळा पोहोचू शकत नाही किंवा शाळांच्या बसेस पोहोचू शकत नाही, अशा इंटर भागामध्ये त्यांचं काम चालू होतं. तर ते जे संयोजक होते, त्या संस्थेचे अध्यक्ष, ते एक छान गोष्ट सांगितली. त्या गोष्टीचा सार काय होता? त्याने एखाद्या माणसाला अशा समारंभात बसलं, सगळं पाहिलं, त्याला असा मोह होतो, चला पाकिटामध्ये पैसे किंवा अलीकडे फोन पे, पेटीएम, एटीएम मध्ये पैसे आहेत आपल्या, तर ते पैसे आपण देऊन टाकले पाहिजे. 2, 4, 5 पैसे द्यायचे. तो ठरवतोय तो, जरा घरी गेल्यावरती तिला विचारतो बरं का, मुलांना विचारतो बरं का, आईला विचार, असं करतो आणि गेला एकदा की गेला तो. जे आलेला शुभ विचार तो डायल्यूट होतो आणि तसं काही प्रत्यक्षामध्ये त्याच्यानं घडत नाही. त्यामुळे खरं काय, ज्यावेळी मनात विचार येतो त्यावेळी करून मोकळं. मग संसाराला पैसे कमी पडतील का? नाही. त्याचा नियम असा आहे की जो देतो त्याला कधी कमी पडत नाही. हा पक्का नियम आहे परमेश्वराचा. दिल्याने कधीही कमी होत नाही, तर नेहमी द्यायला पाहिजे. अहो, पैशाची काय गोष्ट येऊन बसलाय. महिला एकमेकीला आपली रेसिपी देखील सांगत, काहीतरी करून टाळाटाळ करतात. हा, ते बघते जरा, आता ना थांबा तुमच्या करता चहा ठेवते. मग परत विचारले की भजी वगैरे खाऊन जा. मग सांगते नाही माझ्याकडे आता पाहुणे येणार आहे. पण ते रेसिपी काही सांगत नाही. इतकं संकुचित मनाचा काय उपयोग नसतो. आपल्याला जे मिळालं आहे ते आपण द्यायला पाहिजे. दिल्यानेच वाढतं, हा पक्का नियम. त्यामुळे देत राहायला पाहिजे. पुढे काय म्हणतो, पुढे माऊली काय म्हणतात ते आपण पाहिलं. माऊली म्हणतात, घरातील अर्ध देवतेची काटकसरीने पूजा करतो, गुरुला काही न देता केवळ गोड बोलून फसवितो, आई वडिलांना अन्न वस्त्र देण्याविषयी कंगालत्व धारण करतो, तथापि स्त्रीसाठी भोगाची अनेक ऐश्वर्य साधने, चांगल्या वस्तू दिसे त्या आणतो. प्रेम साधकाने जसे कुलदैवतेला एक निष्ठेने पूजावे, त्याप्रमाणे जो स्त्रीची उपासना एकाग्र चित्ताने करतो. आता माऊली संसारातले दुसरे दाखले देतात. माऊली काय म्हणतायत की तो घरातली जी आराध्य दैवत आहे, तिची पूजा, सांगर संगीत करताना तो पूजेलाही कमी द्रव्य खर्च करतो. तो तो नाही 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 नाही, देवाला जास्त खर्च केलं तर मला याच्यामध्ये पैसे कमी पडतील, आणि तो त्यांना पैसे द्यायचे, पूजेला सामुग्री चांगली आणायची टाळतो. दुसरं तो काय करतो, गुरुंना सांगतो मी हे करेन, आश्रमाकरता मी ते करेन, तुमच्या करता मी हे करेन, असं गोड बोलून गुरुंना फसवतो. प्रत्यक्षात आश्रमात काही द्यायची वेळ आली तर काहीच देत नाही. असा तो माणूस धूर्त होऊन जातो, असं ते इथे सांगतात. आई वडिलांना अन्न, वस्त्र, कपडे, लत्ता हे घेऊन द्यायला पाहिजे, त्याची जबाबदारी असेल. कारण आई वडिलांना काहीतरी द्यायला पाहिजे, त्यांची सेवा करायला पाहिजे. त्यावेळी तो नाही नाही, मी काही सेवा करणार नाही, मला इकडे पैसे कमी पडतील, तिकडे कमी पडतील. आणि मात्र आपल्या पत्नीला चांगल्या वस्तू घेईल, चांगल्या वस्तू आणून देईल, पिकनिकला घेऊन जाईल, असं त्याचं ते सातत्याने चालू असतं. जे जे उत्तम आणि चांगले आहे ते ते आपल्या स्त्रीला देतो, आणि कुटुंबातील लोकांचे शरीर पोषण देखील करत नाही. पत्नीला पाहिजे ते सगळं द्यायचं, बाकीच्यांचं बाकीच्यांना नाही द्यायचं. मी तर असे पण काही कपल्स पाहिलेले आहे की त्या महिला, घरातले इतर लोक आले की नवऱ्यासमोर म्हणता, अहो तुम्ही त्यांना दिलं पाहिजे, ताबडतोब करायला पाहिजे. आणि ते नातेवाईक मंडळी गेले की त्यांना कशाला द्यायला पाहिजे, तुम्ही अजिबात देऊ नका. ते दिसतं काय नातेवाईकांसमोर की बायको खूप चांगली आहे, आणि प्रत्यक्षामध्ये ते गेल्यानंतर सांगते की नाही तुम्ही अजिबात देऊ. हे मोठी ऍकवर्ड पोझिशन पुरुषांची किंवा पुरुष पत्नींची करत असतात, असं आपण व्यवहारामध्ये बघत असतो. पुढे ते म्हणतात, हिला कोणी वाकड्या दृष्टीने पाहिजे, हिच्या विरुद्ध कोणी वर्तन करेल तर शेवटच होईल असं त्याला वाटतं. ज्याप्रमाणे खरूज गजकर्ण नायट्याच्या भयाने देवीची शपथ मोडत नाही, त्या तो स्त्रीची मर्जी संभाळतो. अरे अर्जुना, फार काय सांगावे, त्याचे सर्व काय ते एकमेव स्त्रीच असते. तिच्यापासून झालेल्या मुलांवर त्याचा जीव असतो. त्या स्त्रीचे सर्व वैभव वस्तू त्याला स्वतःच्या जीवापेक्षा अधिक प्रिय असते. असा पुरुष अज्ञानाचे मूळ आहे, आणि अज्ञानाला त्या योगी बळ मिळते. आता माऊली पुढे काय म्हणतात की हा माणूस कसा विचार करतो, म्हणतो नाही नाही, माझ्या पत्नीला कोणी पाहायला नाही पाहिजे, तिच्याकडे कोणाची वाकडी नजर गेली नाही पाहिजे. तो तिला असं सेफगार्ड करत आहे, तिला फार बाहेर पाठवणार नाही, फार नोकरी वगैरे करू देणार नाही. ती म्हणाली मी नोकरी करते, तो काहीतरी कारण काढेल,
आणि सांगेल की नोकरी का करू नको, स्पष्टपणे होकार देणार नाही, अशा नाना गोष्टी तो करतो. किंवा ज्यावेळी एखादी खरूच गजकर्ण नाईट आहे, जे स्किन डिसीज आहे, ज्यावेळी साथ येते, तर स्किन डिसीजच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की देवीला जर संतुष्ट केलं तर ते स्किन डिसीज होत नाही, अशी एक म्हण आहे, वाच्यता आहे, असं एक प्रमाण आहे. तर तो वेळ आली तर देवीची शपथ मोडून टाकतो. देवीला काही सांगितलं असेल, मी तुला अमुक करेल तमुक करेल, ते विसरून जातो, पण आपल्या स्त्रीची मर्जी सांभाळायचं मात्र सोडत नाही. इतका तो स्त्रीचा लंपट झालेला असतो, असं इथे माऊली सांगतात. आणि आपल्या पत्नीपासून जी मुलं झालेली असतात त्या मुलांवर तर जीवापाड प्रेम असतं, त्यांच्याकरता पण तो सगळ्या गोष्टी करायला लागतो. इतका तो त्याच्यामध्ये गुरफटून गेलेला असतो. तर असा जो पुरुष आहे तो अज्ञानी, असं माऊली म्हणतात. मग तुम्ही म्हणाला, पण नवऱ्याने आमच्याशी प्रामाणिकपणे संसार करू नये का, त्याची पगारवाढ आम्हाला सांगू नये का, त्यांनी घरातल्या लोकांची काळजी घेऊ नये का, असं तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडेल. पण त्याचं खरं उत्तर काय, इथे माऊलींना हे अभिप्रेत आहे, तुम्ही मध्यम मार्ग अनुसार, मध्यम मार्ग म्हणजे काय, संसार पण करा, जे आवश्यकपेक्षा जास्त आहे ते बाजूला ठेवून द्या, नुसती चैन चंगळ करू नका. तुम्ही बाकीचा काही वेळ, तुमचा जो दैनंदिन जीवनातला वेळ आहे, तो तुम्ही परमेश्वराच्या साधने करता द्या, परमेश्वरा करता द्या. काहीतरी सदग्रंथांचं वाचन करा, नामजप करा, ध्यान करा. सुट्टीच्या दिवशी, अल्टरनेट सुट्टीच्या दिवशी वेळ मिळाला तर सेवेकरता वेळ द्या. हे इथे माऊलींना अभिप्रेत आहे. आणि त्यांनी एवढ्या वर्षापूर्वी लिहून ठेवलं, ते आजही लागू आहे असं आपल्या लक्षामध्ये येत आहे. पुढे माऊली म्हणतात, खवळलेल्या सागरात नाव मोकळी सोडली असतात, जशी ती लाटांच्या मागे पुढे येण्याने हेलकावे लागते, त्याप्रमाणे आवडीची वस्तू प्राप्ती झाली असता जो सुखाने फुगतो, आणि नावडती वस्तू प्राप्ती झाली असता संकोचतो, याप्रमाणे त्याच्या अंतःकरणात अप्रिय वस्तू दुःख किंवा आवडती वस्तू मिळाल्याने सुख यांचा विचार असतो. अरे अर्जुन, ते हे अज्ञान. आता त्या अज्ञानी माणसाचं अजून एक लक्षण सांगतात. ते काय म्हणतात की संसारामध्ये आपल्याला खूप अपेक्षा असतात की आपल्याला हे मिळायला पाहिजे, ते मिळायला पाहिजे. तर आपल्या आवडीची वस्तू मिळाली की हा माणसाला बरं वाटतं, आणि तो म्हणतो नाही नाही, मी समाधानी सुखी. आवडीची वस्तू नाही मिळाली की तो दुःखी होतो. असा जो माणूस आहे तर समजायचं की तो अज्ञानी. म्हणजे याचा दुसरा विरुद्ध अर्थ काय की जे आपण कर्म सिद्धांतामध्ये पाहिलं, इथे कृष्णाने काय सांगितलं, तुम्ही कर्म करा प्रामाणिकपणे, कर्माचं जे फळ आहे ते मला वाहून द्या, म्हणजे निष्काम कर्मयोग करा, असं भगवान श्रीकृष्ण. हा काय करतो की आवडीची वस्तू नाही मिळाली की नाराज होऊन पडतो, चेहरा 4 दिवस उतरलेला असतो. आणि आवडीची वस्तू मिळाली तर एकदम खुश असतो, मग काय करू नको, काय करू नये. तर मग भगवंताला हे सांगायचंय की त्यांनी कर्म केल्यानंतर त्याचं फळ हे परमेश्वरावर वाहून द्या. परमेश्वरा तू बघ आता जसं असेल तसं. तो जो कर्माचा सिद्धांत आहे, कर्मयोग जो आहे, निष्काम कर्मयोग, की कर्म करण्याचा अधिकार आहे तुला, फळाचा तुला अधिकार, हा देवी पाळला तर त्याला हा प्रश्न निर्माण होणार नाही. असा याच्यामधून चांगला आपण बोध घ्यायला पाहिजे. तर पुढे काय म्हणतात माऊली, आणि त्या अज्ञानाची माझ्या ठिकाणी श्रद्धा असते, ती माझ्या प्राप्तीकरता नसून माझ्या भक्तीद्वारा संसारिक फळे प्राप्त करून घेण्याकरताच असते. सोंगाड्याने धनप्राप्तीच्या उद्देशाने वैराग्याने नटावे, वैराग्याचे सोंग घ्यावे, त्याप्रमाणे त्याने इष्ट फळाकरता भक्तीचे सोंग केलेले असते. तर इथे माऊली फार कठोर प्रहार करतात. कठोर म्हणजे माऊली काय म्हणतात की तो हा माणूस संसार करत असताना काय करतो, गुरु भेटले त्याला, कोणाच्या तरी माध्यमातून त्याला गुरु भेटतात आणि तो गुरुंना प्रार्थना करतो. आणि गुरूंच्या त्याच्याकडे प्रार्थना कशा असतात, माझ्या संसारात हे होऊ द्या बरं का, माझ्या संसारात ते होऊ द्या बरं का, माझ्या संसारात, म्हणजे तो साधनाही करेल, प्रार्थनाही करेल. तर संसारामध्ये ज्या बाह्य गोष्टी त्या मिळण्याकरताच तो करतो. तो याच्याकरता साधना करत नाही की मला परमेश्वराची प्राप्ती झाली पाहिजे. तो परमेश्वराच्या प्राप्तीकरता साधना करत नाही, तो म्हणतो माझ्या संसारातले प्रश्न सोडवण्याकरता मी साधना करतोय. गुरुंनी ते प्रश्न सोडावे याच्याकरता माझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. इतका तो हट्टी आणि हक्की झालेला असतो. ही जी त्याची अवस्था आहे, हे जे आहे, याला अज्ञान आहे असं तू समज. ते माणसाने काय करायला पाहिजे, असं दुसरा अर्थ आहे की तुम्ही तुमची साधना करा,
परमेश्वराला वंदन करा, साधना झाली की ती परमेश्वराला अर्पण करून टाका. आणि दिवसभरात ऑफिसमध्ये, कारखान्यात किंवा नोकरीच्या ठिकाणी जे काय आपल्याला काम असेल ते काम आपण प्रामाणिकपणे करावं. त्याचं जे कर्म आहे ते परमेश्वराला होऊन टाकावं. हे इथे माऊलींना सांगायचं. तुम्ही सतत सतत मला काहीतरी द्या, मला काहीतरी द्या असं करू नका. हे त्यांचा इथे सांगण्याचा हेतू आहे. पुढे काय म्हणतात माऊली, जाराकडे जाण्यास सवड सापडणे, नवऱ्याची मनधरणी करून त्याला विश्वासाची भूल पाडण्याकरता व्यभिचारिणी स्त्री जशी बरोबर शुद्ध वर्तन दाखवते, अर्जुना त्याप्रमाणे माझ्या भजनाच्या माध्यमातून जो आपल्या दृष्टिक्षेपात विषय ठेवतो आणि माझी भक्ती करून अपेक्षित विषय जर प्राप्त झाला नाही तर हे भजन सोडतो आणि सर्व काही खोटे असे तो म्हणतो. आता अजून एक लक्षण माऊलींनी अज्ञानी माणसाचं सांगितलं. ते काय म्हणतात की एखादी व्यभिचारी स्त्री असते, ती काय करते, तिच्या प्रियकराला भेटायचं असतं म्हणून नवऱ्याशी खोटं बोलते, काहीतरी खोटे नाटे बहाणे करून ती घराच्या बाहेर पडते आणि आपल्या प्रियकराला भेटायला जाते. तसाच हा जो भक्त असतो हा काय करतो, आपल्या गुरूंकडे जातो आणि गुरूंना दाखवतो मी तुमची खूप भक्ती करतोय, माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. पण त्याच्या मनामध्ये काय असतं की गुरूंनी माझे संसारातले जे प्रश्न ते सोडून द्यायला पाहिजे. माझे प्रश्न गुरूंनी सोडावे म्हणून मी त्यांच्याकडे आलेलो आहे. मला परमेश्वर प्राप्ती वगैरे मला काही नाही. एकदा ते प्रश्न सुटले की गुरु कुठे आणि मी कुठे असं म्हणून तो निघून जातो. म्हणून त्याला त्यांनी व्यभिचारिणी स्त्रीचं उदाहरण दिलं. ते किती कडक प्रहार करतायत म्हणून. त्यांना याच्या सांगण्याचा अर्थ काय हे तुम्ही लक्षात घ्या. त्यांना हे सांगायचंय की खरी भक्ती काय, खरी भक्ती परमेश्वराच्या प्राप्ती करताच केली जाते, गुरुच्या आज्ञेनुसार केली जाते, गुरुंना संतुष्ट ठेवून ती केली जाते, गुरुंच्या आदेशाचं पालन करून ती केली जाते. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे इथे माऊलींना सांगायचं आणि ते याच्यामधला खरा हा गर्भित अर्थ. पुढे माऊली काय म्हणतात, निरक्षर कुर्मी जसा नवीन बी जाऊन पेरणीस आणतो, त्याप्रमाणे अज्ञानी पुरुष नव्या नव्या देवांच्या भक्तीत उतरतो. जेवढ्या उत्साहाने पहिल्याची पूजा करतो तेवढ्याच उत्साहाने दुसऱ्या देवाला बसतो. एखाद्या गुरुच्या पंथाचा थाटमाट पाहिला की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यांचा गुरुमंत्र घेण्याकरता घेतो आणि दुसऱ्याचा घेतो. सर्व प्राणी मात्राशी क्रूरप्रमाणे वागतो आणि पाषाणरूपी देवावर त्याचा भर असतो. त्याप्रमाणे त्याच्या वागण्यात एकनिष्ठता नसते. आता इथे काय माऊली अजून सांगतात, ते अजून एक उदाहरण देतात की शेतकरी काय करतो, निरक्षर शेतकरी असतो, तो पाऊस पडल्यानंतर तो शेतामध्ये कुंभी जो असतो तो नवीन बी पेरतो. हा, आणि तो काय करतो, पहिलं बी पेरलेलं असतं, त्याचं पीक येऊन ते काढून झालेलं असतं. आता नवीन पाऊस पडला की नवीन बी पेरतो तो. तसा हा माणूस काय करतो की एखाद्या अतिशय उत्साहाने संसारामध्ये एखादं काम अडलेलं आहे, कोणीतरी त्याला सांगतं, अरे मी मारुतीच्या मंदिरात नेहमी जात होतो बरं का, मारुतीला गेल्यामुळे माझा प्रश्न सुटला. तो अमुक 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 रविवार पेठेतला मारुती, ते आपल्याला जायला. मग हा काय करतो, रविवार पेठेतल्या मारुतीला जायला काही दिवस तिथे जातो, त्या मारुतीला बसतो, त्याच्याकरता पानं फुलं नेतो, अजून काही वस्तू नेतो, तेल वाहतो आणि त्याच्या लक्षात आले काय मारुतीने माझं काही काम केलंच नाही. मारुतीला बाय बाय करतो, दुसरा देव शोधतो. त्या दुसऱ्या देवाच्या मागे तिथे नाही आला की तिसरा देव शोधतो तो. असं तो हा देव तो देव अशी तो इकडे तिकडे फिरत राहतो. त्याची त्या भगवंतावरती मूर्तीवरती निष्ठा राहत नाही, असं स्पष्टपणे इथे माऊली सांगतात. दुसऱ्यावर तो काय करतो, हा हा माणूस अज्ञानी असं तुम्ही सांगता. पुढे ते काय म्हणतात माऊली, एखादा थाटमाट असलेला गुरुचा आश्रम पाहिला, जिथे खूप डेकोरेशन आहे, वस्तू लावलेल्या आहे, मोठे मोठे पुतळे लावलेले आहे, ते पाहिलं की त्याला वाटतं अरे गुरु फार मोठा आहे हा, चला या गुरुंच्या भजनी आपण तिथे आपलं काम नाही आलं की त्या गुरुला बाय बाय करून अजून दुसरा गुरु शोध. ते दोन्ही प्रकारची जी माणसं असतात, तर देव बदलतात, गुरु बदलतात, ते दोन्ही अज्ञानी येतो लक्षात येईल. आपण दैनंदिन व्यवहारात बघतो, तुम्हाला शिष्यमंडळांना असे अनुभव येतात की तुमच्या नात्यातले ओळखीचे काही लोक तुम्हाला म्हणतात की गुरुंकडे आम्हाला घेऊन जा, तुम्ही मोठ्या प्रेमाने आदरणे आणतात आणि त्यातले काही गायब होऊन जातात एकदम.
मग तुम्हाला प्रश्न पडतो, आपण त्याला कॉन्टॅक्ट केला तो फोनच उचलत नाही आपला, आता आपल्याशी बोलतच नाही. आपण तो करून हो सांगून ठेवलं तर मोठी पंचायतच झाली. पण त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. त्याचं उत्तर माऊलींनी आपल्याला 700 वर्षापूर्वी देऊन ठेवलं. काय याचं उत्तर खरं काय, याचा अर्थ माहितीये का, की त्याच्यामध्ये एकनिष्ठता नाही. याच्यात खरा, याच्यातला दडलेला खरा अर्थ काय माहितीये का, की परमात्मा एक आहे हे त्या माणसाला कळलेलं नाही. परमात्मा एक आहे जो तुमच्या माझ्यामध्ये त्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तोच आणि तोच आहे, आणि परमेश्वरामध्ये पण तोच आहे. तो वेगळा नाही, तो एकच आहे. त्या एकाला जर आपलं त्याचं एकत्व कळालं, त्याची एकनिष्ठता कळाली, तर आपल्या जीवनातले 99% प्रश्न सुटून जातील. आपण माणसा माणसामध्ये भेद करणार नाही, जाती जातीमध्ये भेद करणार नाही, धर्माधर्मामध्ये भेद करणार. देवांमध्ये तर भेद विसरूनच जा, गुरूंमध्ये तर भेद करणं विसरूनच जा. हे त्याचा स्पष्ट स्पष्ट संदेश आहे, मी तुम्हाला सांगतो. पुढे हा काय करतो, सर्व प्राणीमात्राशी क्रूरप्रमाणे वागतो आणि पाषाणरूपी देवा त्याचा भर असतो. त्याप्रमाणे ज्याच्या वागण्यात एकनिष्ठता नसते, भगवंताची मूर्ती तयार करतो आणि तिला घराच्या कोण्यात ठेवतो, आणि आपण देवाच्या यात्रेला जातो. जो नेहमी मला बसतो, मंगल प्रसंगी कुलदेवतेची अर्चना करतो आणि काही विशेष पर्व असले म्हणजे इतर देवांची आराधना करतो. घरात माझी स्थापना करतो आणि व्रत वैकल्य मात्र दुसऱ्या देवतांची करतो. आणि पवित्र दिवशी आणि श्राद्ध पक्षाच्या वेळी पितरांचा बघतो. तर माऊली काय म्हणतात, की हा माणूस कसा असतो, अज्ञानी माणूस. अज्ञानी माणसाचं ते अजून एक लक्षण सांगतात. ते काय म्हणतात, की प्राणी मात्र जे कुत्रा, मांजर, गाय, बैल, गाढव, डुक्कर ही माणसं दैनंदिन जीवनात आपल्याला दिसतात, जे हिंसर नाही, त्यांच्याशी तो फार क्रूरपणे वागतो. आणि त्याच्या वागण्यामध्ये एकनिष्ठता नसते. त्याला हे कळायला पाहिजे असतं, की जो परमात्मा माझ्यामध्ये, तोच त्या गाढवात आहे, तोच त्या गायीमध्ये, तोच त्या उंदरामध्ये, आणि तोच झुरळामध्ये, तोच सगळ्यात. तर आपण सगळ्या प्राणी मात्रांबद्दल भूतदया ठेवायला पाहिजे, हे त्याच्या गावी नसतं. तो कोणाशी कसा वागेल याचा काही भरोसा नसतो. असा माणूस जो आहे तो अज्ञानी समजायला पाहिजे. याचं साधं सोपं उदाहरण तुम्हाला सांगू का, की खूप पूर्वी, म्हणजे स्वतःच कौतुक करण्या याच्यामध्ये हेतू नाहीये, खूप पूर्वी एकदा मी आणि माई आमच्या कारखान्यामध्ये लक्ष्मी देवीचं जे आपण पूजन करतो दिवाळीच्या दिवसामध्ये, आम्ही पूजेला बसलो होतो. आणि कारखान्याला स्वाभाविक सुट्टी होती लक्ष्मी पूजनाचा दिवस असल्यामुळे. आमचे जे पुजारी होते त्यांना आम्ही घेऊन गेलो. गव्हर्नमेंट मधून रिटायर्ड झालेले मोठे अधिकारी होते. फार छान अशी पूजा सांगायची. सगळं मांडलं, सागर संगीत असं ठेवलं. देवीला करंजा आवडतात, तुम्हाला माहिती आहे देवीला. आपण दिवाळीत करंजा असं ठेवलेलं होतं. तर पूजा सुरू झाली. तेवढ्यात तिकडून एक मांजर अशी आली आणि आमच्यापासून थोडंच अंतर होतं. म्याव 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 चालू होतं. मी पाहिलं, तिला फारच भूक लागली. ती करंजी घेतली, त्याकडे अशी टाकली. म्हटलं खाऊन घे म्हटलं. तर आणला नैवेद्य कोणाला होता, देवीला. तर बाकीचे माझ्याकडे बघायला लागले. तर ते गुरुजी फार आमचे हे होते, म्हणजे हुशार होते. नाही नाही, पूजा झाल्यावर ते म्हणा, तुम्हाला खरा देव कळलेला नाही, तुम्ही तिच्यामध्ये तो पाहिला, तिच्यातच ते देवी होती. सांगण्याचा हेतू काय, माऊलीने जे इथे सांगितलं, म्हणजे घरात देवाची खूप पूजा करायची आणि बाहेर रस्त्यावर कुत्रा भेटला, खूप भुकेला आहे, तहानलेला दिसतोय, मी काही देणार नाही तुला, त्याला हाडहाड करत, हे अयोग्य आहे. अलग लक्षात. म्हणजे तुम्ही सगळ्या प्राणी मात्रांबद्दल अद्वैत भाव ठेवा, द्वैत नाही, दोन नाही, अद्वैत. आपण सगळे एक, हा भाव तुम्ही ठेवला पाहिजे. असा जो ठेवत नाही तो अज्ञानी समजायचा. आपल्या नातेवाईकांमध्ये पण, मित्रांमध्ये, सोसायटी, आपल्याला बरेच लोक द्वैत भाव असतो त्यांचा. आपण 3-4 जण भेटलो की एखाद्याबद्दल सगळं व्यवस्थित, तो गेला की त्याचा असं त्याचं तसं सुरू. लक्षात आलं द्वैत भाव वागणं भेटलं, समजून घ्यायचं अज्ञानी. ज्ञानी माणूस असतो त्या दिशेने जो प्रयत्न करतो, ज्ञान मिळवायला फार वेळ लागतो. गुरु करायला लागतात, गुरु भेटायला पाहिजे, गुरु भेटल्यानंतर त्यांची आज्ञा पाळता यायला पाहिजे, साधना करता यायला पाहिजे, साधने करता वेळ पाहिजे, संसारातून वेळ काढला पाहिजे, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये. पण असं केल्यानंतर हे एका विशिष्ट अवस्थेला गेल्यावर ज्ञानप्राप्ती होते. पण त्या दिशेने जेव्हा आपण चालायला लागतो, ही जी अज्ञानी माणसाची लक्षणं मौलीने सांगितली, ती जर आपल्यात असतील तर आपण ती सोडली पाहिजे. सत्संगाचा हेतू काय आहे, की आपण ती सोडली पाहिजे. आणि आपण
चांगले गुण घेतले पाहिजे असं करायला लागलो म्हणजे मग आपल्या जीवनामध्ये बदल व्हायला लागतो. हे जेवढी जेवढी लक्षणं इथे अज्ञानाची माऊलीने सांगितली तर आपणच आपलं इंट्रोस्कोप करायला पाहिजे आणि ठरवायला पाहिजे की आपण पाळतोय की नाही पाळत, किंवा अजाणतेपणाने आपण यातल्या काही गोष्टी पूर्वी यातल्या अज्ञानाच्या ज्या गोष्टी आपण करत नव्हतो पण कोणाच्या तरी संगतीत राहिल्यामुळे आपण करायला लागलो. तर ही ज्ञानेश्वरी ही काय की आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालायची व्यवस्था केलेली आहे. कृष्णाने एक दोन वाक्यातच सांगितलं, हे माऊलींनी एवढे श्लोक लिहून त्याच्यावर का बरं लिहिले? बाबा तू आता वाच, तेव्हा वाच, 500 वर्षांनी वाच, 700 वर्षांनी वाच, मी लिहून ठेवलंय तुझ्याकरता, अद्भुत लिहून ठेवलंय. ते आजही लागू आहे. काही त्याच्यातली जर उदाहरणं पाहिले ते जे सगळे संसारातल्या घटनांशी संबंध आहे. पुढे माऊली काय म्हणतात ते बघूया. पण हा कसा करतो माणूस? एक देवाची मूर्ती आणतो माऊली म्हणतात, आणि ती मूर्ती नवीन आणली की छानपैकी कोनाड्यामध्ये ती सजवतो, त्याची प्राण प्रतिष्ठा करतो, सुरुच भजन कीर्तन करतो, नव्याच्या नवदस्तीला नैवेद्य दाखवायला सुरुवात करतो जेवणापूर्वी. काही दिवसांनी कोणीतरी त्याला ऑफिसमध्ये भेटतं किंवा कॉलनीत भेटतं, तर म्हणतो अरे तो अमुक अमुक मारुती आहे, भद्र्या मारुती, तो एक झोपलेला मारुती, तिकडे गेले की सगळ्या मनोकामना पूर्ण. हे देवीचं देतो सोडून मूर्तीचं, चालला त्याच्या पाठीमागे. काय चालला ते? नाही नाही, तिकडे गेलं म्हणजे मला सगळं मिळणार आहे. पैसा खर्च करून तिकीट काढले, कारण तिथे गेल्यावर तो विचार करतो अजून 2 दिवस कुठे पिकनिक करता येईल तिकडे गेल्यावरती, असं ते सगळं गणित. पण याच्यात मौलीला काय सांगितलं, एकनिष्ठता नाहीये त्याच्यात. एकनिष्ठता ही एकनिष्ठता ज्यावेळी येईल, ज्याला कळेल की गुरु हेच परब्रह्म आहे आणि गुरुंच्या सानिध्यात राहिल्यावर बदल होणार आहे आणि आतलं आपल्याला स्वदर्शन होणार आहे, हे त्याला कळालं, त्याला देव कळाला असं बोलायला हरकत नाही. पुढे ते काय म्हणतात, घरात माझी कोणाने स्थापना केली आणि व्रत वैकल्य इतर देवदेवतांची करत फिरतो, म्हणजे याला काय अर्थ आहे का? मला कशाला आणून ठेवतो घरामध्ये? दोन देवांमध्ये भेद कशाला करतो? आणि ज्यावेळी श्राद्ध बघतोय पितरांचा बघतो, ते माऊली काय सांगतायत की तुम्ही एकनिष्ठता हे जे अद्वैत सिद्धांत आहे तो तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे आपण जीवन जगायला पाहिजे. अर्थात अद्वैत सिद्धांत आहे ना, तो समजणं असं मी तोंडी सांगितलं आणि तो आचरणात आणणं ही थोडी अवघड गोष्ट आहे, मी तुम्हाला खरं सांगतो. कारण तो असा रोमारोमामध्ये भिनला पाहिजे, तो भिनल्याशिवाय तो आचरणात येत नाही. तुमच्या लक्षात आलं का? तो रोमारोमात भिनायला लागतो. कारण की बरेच साधक आपल्याकडे यायचे ना आश्रमामध्ये, तर मागे मी तुम्हाला एक उदाहरण, मी काहीतरी तुम्हाला सांगत होतो, विसरलो पण ते. गुरुदेव, तुम्ही एका साधकांबद्दल बोलत होते. हा, तर मला सांगायचं काय होतं की आपल्या बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट, आश्रमामध्ये एक साधक यायला लागले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की जीवनामध्ये दानधर्म तर काही केलेला नाही, सतत व्यवसाय काम काम हेच मी करत राहिले. आणि मग त्यांनी थोडा दानधर्म करायला सुरुवात केली, आपल्या आश्रमातच करायला लागले ते. कारण की सुरुवातीला ज्यावेळी मी सांगायचो तर वेगळ्या ठिकाणी लोक करायची, आपण आपल्या आश्रमातर्फे एक व्यवस्था निर्माण केली, जसं आता आपण केली तशी. मग ते त्याच्यामध्ये का सेवाही करायची आणि दानधर्म पण करायला लागले. मग काही दिवसांनी मी त्यांना म्हटलं अरे वहिनींना तो घेऊन ये म्हटलं ध्यानाच्या वर, आणि ते यायला लागले. त्यांची ध्यानामध्ये विशेष प्रगती. त्याने एकदा मला हळूच कानात सांगितलं, मी जे दानधर्म करतो ना ते त्यांना सांगायचं नाही. म्हटलं का रे बाबा? नाही हो म्हणे, घरात कुठे भानगड करून घेता म्हणे. म्हटलं बरं म्हटलं. आणि काही दिवस मग त्याचं असं चालू होतं. मग हळूहळू त्या प्रवचन ऐकायच्या, प्रश्नोत्तर व्हायचे ध्यान वर्गामध्ये, त्यांच्यामध्ये तो भाव जागा झाला आणि मग त्या त्या पण त्याच्याबरोबर यायला लागले. मग त्यांनी केव्हा तरी पत्नीला आपल्या सांगून टाकलं असं थोडं करतोय. 1 दीड 2 महिने गेल्यावरती त्या मला म्हणे सर यांचं काहीतरी विचित्रच काम आहे. म्हटलं का बरं का? अहो पैसे चांगले येत आहेत आमच्याकडे, सगळं ठीकठाक चालू झालं, या मार्गात आलो आता, व्यवस्थित चालेल. मला सांगते पैसे मला पैसेच वाढवत नाही म्हणून, दानधर्म वाढवायला नको का म्हणे आपण. असा तो बदल होतो, आलं लक्षात. तर ते
जे खरं अध्यात्म नीट समजणं ही जी गोष्ट आहे ना, जसं आपण शिकत शिकत जातो, पुढे पुढे जायला लागतो, तसं ते नव्या नव्या पद्धतीने आपल्याला कळायला लागतंय. जी ज्ञानेश्वरी आपण आता वाचतो आणि परत एकदा वाचली, ऐकली, ते परत परत नवीन नवीन अर्थ आपल्याला कळतात. हुशार म्हणून तोच की ते एकदा झालेलं प्रवचन परत केव्हा तरी ऐकतो, परत केव्हा तरी ऐकतो. त्याचे वेगळे पैलू आणि अर्थ कळतात. बऱ्याच वेळा काय होतं ऐकताना आपण बसलेलो असतो समोर, जसं तुम्ही आता बसलेला, पण मन कुठेतरी दुसरीकडे असतं. दिसतोय बसलेलं, ऐकतो पण आहे, पण मन कुठेतरी ऐकलं. त्यामुळे त्याचा खरा अर्थ कधी कधी आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यामध्ये गेलेला नसतो. तर ते परत ऐकलं, बोललं की मग ते हळू असं असं अनुरेणूमध्ये प्रत्येक पेशीमध्ये झिरपायला लागतं आपल्या, असं होतं ते. पुढे जाऊया आता आपण. पुढे माऊली सांगतात, एकादशीच्या पवित्र दिवशी जेवढे महत्व आम्हाला देतो, तितकेच पंचमीच्या दिवशी नागाला देतो. कृष्ण पक्षातील तृतीयेच्या दिवशी चंद्रोदय काळात थोडी चतुर्थी असल्याचे पाहतो आणि अत्यंत अल्प काळात तो हरीचा भक्त गणपती बघतो. चतुर्थीच्या दिवशी म्हणतो, आई जगदंबे मी तुझाच भक्त आहे. याची गंमत कशी असते, हा काय करतो एकादशीच्या दिवशी आम्हाला खूप महत्व देतो, म्हणजे विष्णूला फार महत्व देतो. तुमचा दिवस आहे, आज मी एकादशी करेन, मी असं करेन. आणि नागपंचमी आले की नागाला नागाचं पूजन करायला लागतं. नाही नाही, आता नाग रागवेल माझ्यावर, नागाचं पूजन झालं पाहिजे. पुढे काय करतो की कृष्ण पक्षातली ही आली, चतुर्थी आली की चतुर्थीच्या दिवशी म्हणतो, आता मी विष्णू कुठे, आता मी गणपतीला बसतो, आता मी गणपतीचं सगळं करणार. आणि परत देवीचा दिवस आला अष्टमीचा, किंवा नाही मी आता देवीला, तर हे जे त्याचं जे स्थित्यंतर इकडून तिकडे तिकडून इकडे चुकीचं आहे. त्यांनी हे पाहायला पाहिजे की अद्वैत आहे, द्वैत नाही, हे सारे एक आहे, हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि हे समजलं म्हणजे त्याला अध्यात्म समजायला लागलं, असं त्याने जरी समजलं, हे जरी आचरणात आणणं म्हणजे काय, मग साधना करायला पाहिजे. साधना करून साधना, सेवा, भक्ती याचा संगम जर तिघांचा घातला, तर मग त्याच्या जीवनामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये बदल व्हायला लागतो. हळूहळू अहंकार आणि स्वार्थ हा पूर्णपणे जायला लागतो. पुढे ते काय म्हणतात की तो इतर दिवशी म्हणतो, आई जगदंबे मी तुझाच बघतोय. ब्रह्मनित्य कर्म टाकतो आणि मग नवचंडीच्या अनुष्ठानास बसतो आणि रविवारी भैरोबाला जाऊन त्याच्या पदरात नैवेद्य वाढतो. म्हणजे सतत देव बदलत राहतो. आलं लक्षात? हे करण्याची गरज नसते. साधारणपणे असं एकदा गुरु केला की दुसरं काही करायची गरज नसते, कारण गुरुंच्या ठिकाणी देवांचे दर्शन होत असते. पण खरे गुरु तसं पण सांगत नाही. ते म्हणतात, अरे बाबा तू काय चाललाय का, एखाद्या देवस्थानाला जा, काही हरकत नाही, दुसरीकडे गेला तरी जा, काही हरकत नाही, पण तुझं जे साधना आहे आणि जो बघण्याचा भाग आहे, तो मात्र एक वेगळा नको. खऱ्या शिष्यांना असे अनुभव येतात, ते कुठेही गेले तरी त्याला तिथे आपल्या गुरुचं दर्शन होऊन जातं, त्या मूर्तीमध्ये होतं, त्या तीर्थस्थानी होतं, आणि तसे त्याला अनुभव येतात. तर मग त्याला कळायला लागतं हे सारे एकच आहे. सोमवारी बिल्वपत्र घेऊन भगवान शंकरांकडे जातो, एकटा सर्व देवदेवतांची उपासना करतो. असा तो अखंड भक्ती करतो. एका क्षणाची विश्रांती न घेता गावाच्या वेशीत बसणारे वेश्याची अनेक पुरुषांमुळे अखंड सौभाग्य असते. असा जो भक्त कोणत्याही देवाकडे चंचल वृत्तीने धावत असेल, त्याला अर्जुनात उपासेल. तो भक्त म्हणजे प्रत्यक्ष अज्ञानच आहे, लक्षात. आणि पवित्र निवांत स्थाने, तपोवने, गंगादी तीर्थाची तीरे पाहून इथे करमणूक कशी होणार असे म्हणून तो त्यांना कंटाळतो. तो सुद्धा व्याभिचारी भक्ती करणाऱ्या अज्ञानासारखाच अज्ञानी. आता इथे माऊली फार किती कडक भाषेत बोलतात बघा. माऊली काय म्हणतात की सोमवारी तो भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जातो, इतर दिवशी वेगळ्या देवतांकडे जातो. तर हा माणूस कसा असतो की गावाच्या वेशीवर, आता वेश्या ज्या असतात, ज्या महिला वेश्येचं काम करतात, त्या महिला साधारणपणे गावामध्ये राहत नाही, गावाबाहेर त्यांचं स्थान असतं. आणि गावाबाहेर वेश्यांच्या ठिकाणी काही पुरुष जात असतात वेगळ्या प्रकार, ज्यांना सगळ्यांची आवड असते. तर ती जी वेश्या असते त्याच्या अनेक पुरुषांशी संबंध येतात, आणि त्यातला एखादा पुरुष वारला तर दुसऱ्या पुरुषाशी संबंध येतो. ती अखंड सौभाग्यवती असते, असं
इथे माऊली म्हणतात. ते काय म्हणतात, पेक्षा अखंड सौभाग्यवती. तर माऊलींचं वय किती, ते उदाहरणं काय देतात बघा तुम्ही. मग त्यांची जीवनाची समज बघा तुम्ही कशी. ते म्हणाले तसा हा जो भक्त आहे ना, इतक्या देवदेवतांना भसतो की त्याला काय अर्थच नाही. हा अज्ञानी आहे, तू लक्षात घे म्हणे. हा अज्ञानी आहे म्हणे. याला देव काय खरा कळलेला नाही. देव एकच आहे, त्याची रूपं त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. कुठल्या एका देवाला घेऊन भजलं ना त्याने, तरी त्याला त्याची प्राप्ती होणारच आहे परमेश्वराची. त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. त्याला समजत नाही तर त्या वैष्णवाने याच्यामध्ये फरक काय म्हणजे याची चंचल वृत्ती, या देवाकडे जाईल मग त्या देवाकडे जाईल मग त्या देवाकडे जाईल, हा चंचलपणा त्यांनी सोडला पाहिजे असं ते इथे सांगतात. दुसरं ते काय सांगतात की पवित्र नदी किनारीचे तीर्थक्षेत्र तिथे तो जातो. तिथे गेल्यावर म्हणतो चला देवाचं दर्शन घेतलं. तिथे आता इथे कर्ममुखीची काय साधनं आहे, थोडा प्रवास कोणती शोधायला पाहिजे. त्याला खरा देव कळलाच, हा पण अज्ञानी असं तू समजून. म्हणजे भक्ती कशी असायला पाहिजे, अव्यभिचारी असली पाहिजे. व्याभिचारी भक्ती नको. गुरुनी सांगितलंय ना आपल्याला या मार्गाने जा, हा मंत्र दिलाय ना, मग त्याच्यावरती नितांत श्रद्धा ठेवलं, त्या मार्गाने आपण चालत राहायला पाहिजे. आणि जेवढी श्रद्धा जास्त तेवढी प्राप्ती जास्त, हा त्याचा खरा बेसिक नियम आहे त्याच्यामध्ये. ज्याला समाजात सुख वाटते आणि गलबत्त्यात कौतुक वाटते, आपल्या लौकिकाचे वर्णन ज्याला आवडते, तो अज्ञानी आहे असे तो समज. पुढे ते काय म्हणतात की समाजामध्ये सगळ्यांनी माझी वाहवा करावी, लोकांच्या समुदायाने मला नावं ठेवावं, मी किती श्रीमंत, माझ्याकडे किती छान गाडी आहे, मी किती मोठा ऑफिसर, असं मला नावलौकिक द्यावं, असे जे लोक समजतात ते लोक अज्ञानी असं तू समजून. त्याला आपल्या पदाचा, पैशाचा आणि संपत्ती स्थितीचा गर्व असतो, लोकांनी आपली स्तुती करावी अशी वाटत असतो, तो अज्ञानी असं तू समजून. आणि ज्या विद्येमुळे आत्मसाक्षात्कार होतो त्या विद्येचे नाव काढतात, त्या विद्वानाला तिथं उपास करण्याची बुद्धी होते. उपनिषदांच्या अभ्यासात जो तयार होत नाही, योगशास्त्राची आवड नाही, अध्यात्म ज्ञानात त्याचे मनच नसते, आत्मविचार म्हणून काही आहे आणि आत्मविचार मनुष्य प्राण्याला उपयुक्त आहे या निश्चयाची भिंत पाडून त्यावर बुद्धी उढाळ झाली आहे, कोणत्याही निष्फळ शास्त्राकडे आणि परिणामी दुःख देणाऱ्या अनात्म विषयाकडे प्रवृत्ती झाली आहे. आता ते काय सांगतात की तुला अज्ञानी माणसाची मी एवढी लक्षणं सांगितली आहे, त्याचं तुला अजून एक उदाहरण सांग की त्याला उपनिषद ऐकण्याची इच्छा नसते, त्याला गीता ऐकण्याची इच्छा नसते, त्याला महाभारत ऐकण्याची इच्छा नसते. अध्यात्म म्हणजे काय, आधी आत्मा, आत्म्याचा विचार केला पाहिजे आणि परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे, त्याला अजिबात गोडी नसते, असा जो माणूस आहे तो अज्ञानी असं समजून. त्याच्याकडे पैसा लौकिक आहे, त्याच्याकडे काही विद्या पण आहे, काही जीवन जगण्याच्या काही त्याच्याकडे विद्या जरी असल्या तरी त्याला अध्यात्माची आवड नाही, तो अनात्म विद्येकडे जातो, अध्यात्माकडे जात नाही, तर तो अज्ञानी असं तू समजून घे असं ते स्पष्टपणे सांगतात. आणि शास्त्र वगैरे यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि नको त्या गोष्टीकडे तो लक्ष देतो. पुढे ते काय म्हणतात, जो कर्मकांडामध्ये तज्ञ आहे आणि ज्याचे 18 पुराणे तोंडपाठ आहे, तसे ज्योतिष शास्त्रात अत्यंत प्रवीण आहे की तो जे भविष्य सांगेल तसेच घडते, वास्तुशास्त्रात हुशार आहे, पाककलेत निपुण आहे, अघोरी मंत्र तंत्रात तो प्रवीण आहे, ज्याला कामशास्त्रात जाणण्यासारखे काही राहिलेच नाही, सर्व भारत त्यास ज्ञात आहे आणि प्रत्यक्ष वेदच त्याच्या हाती आले आहे, त्याला नीतिशास्त्र ज्ञात आहे, वैद्यक माहित आहे आणि काव्य नाटकात तर त्याच्या तोडीचा पाहावयास मिळणार नाही, तो स्मृतीची चर्चा करतो, इंद्रजाल विद्येचे मर्म त्याला माहित आहे, तो वैदिक शब्दाच्या कोशाला आपल्या बुद्धीचा चाकर करतो, तो व्याकरण शास्त्रात जाणकार आहे, तर्कशास्त्रात पूर्ण तयार आहे, मात्र ऐक अध्यात्मात तो खरोखर जन्मांध आहे. आता माऊलींनी किती उदाहरणं दिली बघा. माऊली काय म्हणतात, एखादा माणूस तुम्हाला असा पाहायला भेटेल त्याच्या 18च्या 18 पूर्ण तोंडपाठ आहेत, त्याला ज्योतिष शास्त्र उत्तम येत आहे, लोक त्याच्याकडे मोठ्या संख्येने गर्दी करतात आणि आपल्या कुंडली पत्रिका त्याला दाखवतात, हात दाखवतात, तो अचूक ज्योतिष सांगतो, तर तो माणूस म्हणजे तो ज्ञानी का नाही, तो अज्ञानी का, त्याला अध्यात्म विद्या कळलेली नाही. अध्यात्म हे साऱ्या विद्यांचं मूळ आहे आणि ती प्रथम विद्या आहे, ती कळायला पाहिजे. ती जर नाही कळाली तर तो अडाणी आहे, अज्ञानी असं समज. पुढे ते म्हणतात एखादी स्त्री पाककलेत अतिशय निपुण, स्त्री किंवा पुरुष,
त्याच्या हाताला त्याच्या पदार्थांना जी जोड आहे ती कोणालाच नाही, म्हणजे तो ज्ञानी का नाही, तो अज्ञानी तू समज. पुढे ते काय म्हणतात की एखादा मंत्र तंत्र जे शास्त्र त्याच्यामध्ये फार प्रवीण आहे अघोरी विद्येमध्ये, म्हणजे तो ज्ञानी का नाही, तो अज्ञानी असं तू समज. ते म्हणतात एखादा माणूस कामशास्त्रामध्ये खूप जाणकार आहे, त्याला त्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहे, तो ज्ञानी का नाही, तो त्याला अज्ञानी समज. एखाद्याला भारत जे आहे आपला भारत देश, पण त्याला सगळं माहिती, त्यातले सगळं ठिकाणं, गावं बिवं भाषा सगळं येत आहे, मग तो ज्ञानी का नाही, तो अज्ञानी. आपल्या सध्याच्या लौकिक भाषेमध्ये त्याला नॉलेज आहे, पण त्याला एनलाइटमेंट झालेली नाहीये, असा त्याचा अर्थ. इंग्लिश भाषेमध्ये सांगायचं म्हणजे त्याला नॉलेज आलेलं आहे, पण त्याला जे मूळ ज्ञान आहे ते प्राप्त झालेलं नाहीये, असा त्याचा अर्थ. पुढे ते काय म्हणतात, एखादा नीतिशास्त्रामध्ये खूप तज्ञ आहे किंवा वेदच त्याच्या हाती आलेले आहे, त्याला वैद्यक शास्त्र पण माहित आहे, आणि काव्य नाटक इतर तर त्याच्यात थोडीच तुम्हाला पाहायला मिळणार नाही. प्रख्यात नट किंवा नटी आहे, आपल्या विषयामध्ये फार तज्ञ आहे, पण याला ज्ञान प्राप्त झालंय का नाही, ज्ञान ही वेगळी गोष्ट आहे, हे अज्ञानच आहे असं तू समज. पुढे ते म्हणतात जो स्मृती शास्त्राची चर्चा करतो, इंद्रजाल विद्येचे मर्म पण त्याला माहिती आहे, किंवा वैदिक शब्दाच्या कोशाला आपल्या बुद्धीचा आकार करतो, सगळे वैदिक ग्रंथ त्याला पाठ आहे, डिक्शनरी पाठ आहे, तो व्याकरण शास्त्रात जाणकार आहे, तर्कशास्त्रात पूर्ण तयार आहे, मात्र ऐक अध्यात्मात तो खरोखर जन्मांध आहे. असं जरी सगळं त्याला येत असलं, मी एवढ्या गोष्टी सांगितल्या, तरी पण अध्यात्मशास्त्रामध्ये तो जन्मानेच अंध आहे असं तो समजतो. म्हणजे अध्यात्मशास्त्र काय असा तुम्हाला प्रश्न पडेल, तर अध्यात्मशास्त्र म्हणजे काय, आधी ज्यांनी स्वतःच्या आत्म्याला पाहिलं, ज्याला स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान झालं, ज्याला हे कळालं की मी म्हणजेच आत्मा आहे, देह म्हणजे मी नाही, मी म्हणजेच आत्मा, ज्याला हे कळालं की मी आणि परमात्मा एक आहे, मी म्हणजे दिसतात ते देवी देवता आणि मी एक आहे, याचं ज्याला खरोखरीचं ज्ञान झालं त्याला ज्ञानी म्हणायला पाहिजे. पूर्वी पण आपल्या प्रवचनामध्ये बऱ्याच वेळा आपण विषय घेतलेला आहे की ज्ञानी असणं ही ती एक अवस्था आहे. म्हणजे गुरूंकडे आपण गेलो, गुरुने आपल्याला दीक्षा दिली आणि आपण साधना करायला एक दिवशी कुंडलिनी शक्ती जागृत होते, एक चक्राचा भेद करत करत ती इथे येते, आणि इथे येईपर्यंत त्याला ज्योतिष्य शास्त्राची विद्या मिळते, त्याला उत्तम तो डान्सर होऊ शकतो, उत्तम इथे उत्तम तो तत्ववेत्ता होऊ शकतो, उत्तम तो भाषण देऊ शकतो, अशा बऱ्याच सिद्धी त्याला प्राप्त. त्याच्या नादी लागला की तो वेळाच म्हणून समजा, पण त्यांच्या मोहात न पडता जो इथपर्यंत पोहोचतो सहस्रार चक्रापर्यंत, तो ज्ञानी होतो. आणि ती अवस्था ज्यावेळी येते त्यावेळी त्याला करण्यासारखं काही राहत नाही. मग आपण पाहिलं की जो ब्रह्मनिष्ठ झाला आहे तर जीवनात करण्यासारखं काही राहत नाही, त्याचे सारे व्यवहार बंद पडतात, व्यवहारात त्याच्याकरता उरत नाही, असं जे माऊलींनी काही ओळ्यांपूर्वी सांगितलं ती अवस्था आहे. तर मध्ये काही विद्या मिळाल्या, काही मध्ये नॉलेज मिळालं तर तो ज्ञानी झाला असं आपण समजू नये, असं याच्यामध्ये आता. आणि याचे बरेच दाखले जे आहेत ते आपण पुराणामध्ये पाहिलेले आहेत. जसं तुम्ही जर पाहिलं असेल की गजानन महाराज जे होते, त्यांच्याकडे त्या काळामध्ये काही फार पंडित लोक आले, ते त्यांच्याशी म्हणाले की तुम्ही आमच्याशी वेदावरती चर्चा करा. तर महाराज खाट्यावर बसलेले, तेही काहीतरी खाट्यावर बसलेले होते, आणि महाराजांच्या खाटेला आग लागली, त्यांच्या खाट्याला ते उठून पळायला लागले, महाराज आपले बसलेले नाही. तर ज्याला ते परमात्मा विद्या प्राप्त्याला याचा काही फरक पडत नसतो. असे अनेक उदाहरणं आपण गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये बघितलेली आहे. किंवा असंच एक उदाहरण जर तुम्ही दत्तप्रभूंचे जे तिसरे अवतार होऊन गेलेले आहेत, हा दुसरे अवतार झाले, म्हणजे पहिले जे अवतार झाले त्याच्यानंतर दुसरे जे अवतार झाले नरसिंह सरस्वती, त्यांचं जर चरित्र तुम्ही पाहिलं तर त्या चरित्रामध्ये पण आपल्याला असा उल्लेख आढळतो. एकदा काशीकडचे काही विद्वान पंडित ब्राह्मण त्या गावामध्ये आले आणि ते यांना म्हणाले की तुम्ही आमच्याशी वाद करा, विवाद करा, अध्यात्मावरती चर्चा करा, आणि त्या चर्चेमध्ये आम्ही तुम्हाला जिंकून दाखवू, तुमच्यापेक्षा आम्हीच मोठे संन्यासी, आम्हीच मोठे ज्ञानी आहे. तर हे म्हणाले अरे तसं काही मला करता येणार नाही, मला काही तसा वादविवाद करायचा नाही. ते मग तुम्ही हरले असं आम्हाला पत्र देऊन टाका, हरले असं पत्र द्या. तर हे म्हणजे मला ते पत्र द्यायला पण काही हरकत नाही.
तेवढ्यात एक अतिशय खालच्या जातीचा, त्यावेळी जातीभेद जरा जास्त पाळला जात होता, खालच्या जातीचा जे शौचालय साफ करायचे अशा मधला एक माणूस तो साफसफाई करून तिथून जात होता. तर नरसिंह सरस्वतीने त्याला असं पटकन बोलून घेतलं, इकडे ये म्हणाले. तो आला आणि त्याला सांगितलं एक काठी घे पडलेली बाजूची, त्या काठीने 7 रेषा काढत. जसं आपण लहानपणी हे खेळतो की नाही, ते असं चौकोन चौकोन आखतो आणि उड्या मारत जातो, उडी टाकतो, तसं त्याने 7 रेषा मारायला लावले. त्याला सांगितलं एक एक रेषा ओलांडत येते. तर ते जे पंडित आले त्याने काय करताय म्हणाले तुम्ही. त्याने म्हणे मला योग्य वाटतं तेच मी करतोय. आणि त्या माणसाने एक रेषा ओलांडली आणि तो म्हणे मला माझा मागचा जन्म आठवतो, मागच्या जन्मामध्ये मी ब्राह्मण होतो, काही कर्म चुकले म्हणून मी या जन्मात आलो. पुढची रेषा ओलांडली मग मी अमुक होतो, त्याच्या पुढची रेषा ओलांडली मी तमुक होतो, आणि शेवटच्या रेषा ओलांडली त्याला मी वेद वाक्य, वेदामध्ये वेद तोंडपाठ असलेला मी त्या काळामध्ये असा असा ज्ञानी होतो, अमुक होतो, तमुक होतो, तमुक होतो. यांची मग धारावर पाचरच बसली आणि ते म्हणले अहो, आणि त्यांनी दत्तात्रय गुरूंचे जे अवतार नरसिंह सरस्वतींचे पाय पकडले. ते म्हणाले आम्हाला तुम्ही क्षमा करा, आम्ही चुकलो आहे, आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. तर ज्ञानी माणसांकडे काय असतं, त्यांना ज्या सिद्धी आणि शक्ती प्राप्त झालेल्या असतात त्या सदैव त्यांच्या बरोबर असतात त्या, आणि त्या त्यांच्या सानिध्यामध्ये स्वयंभू काम करतात. त्यांना असं काही सांगायला लागत नाही त्यांना की तू जाऊन हे काम कर, तू जाऊन ते काम कर, असं काही त्यांना करायला लागत. ते स्वतःहून ते काम करत असतात. अशी बरीच उदाहरणं आपण बघतो. हे नरसिंह सरस्वतींचं जर तुम्ही चरित्रामधला अजून काही भाग पाहिला तर त्या भागामध्ये अजून अशी एक घटना आहे. एका माणसाला कुष्ठरोग झाला आणि कुष्ठरोग बरा व्हावा म्हणून त्यांनी देवीच्या एका मंत्राचा खूप पाठ केला, खूप पाठ केला, इतका पाठ केला, परत औषधोपचार करणार नाही, मी देवीवरती विश्वास ठेव. आणि मग देवी एक दिवशी त्याच्या स्वप्नामध्ये आली आणि देवीने सांगितलं त्याला की तू अमुक अमुक आहेत महाराज संन्यासी नरसिंह, त्यांना जाऊन भेट. तर तो मी, आणि देवी अंतर्धान पावली. म्हणे मी देवी त्याच्याकडे कशाला जाऊ, मी तर देवीची पूजा करणार आहे, देवी माझं सर्वस्व आहे. असंच बरेच दिवस झाले, ते आजार तर काही बरा झाला नाही त्याचा. परत काही दिवसांनी ती स्वप्नामध्ये आली. ती म्हणली अरे मी तर तुला जायला सांगितलं त्यांच्याकडे, तू जात का नाही. तो म्हणे तू स्वतः देवी मला दर्शन देते आणि तू मला मनुष्याकडे पाठवायला लावते म्हणे, चुकीचं नाही म्हणे, जा म्हणे तू म्हणे, त्यांच्या तर माझ्यामध्ये भेद नाहीये. आणि मग तो त्यांच्याकडे आला, अहंकार विसरून गाणगापूरला गेला. आणि गाणगापूरला गेल्यावर ते महाराजांनी त्याला सांगितलं हे पाणी जा म्हणे नदीमध्ये आंघोळ करून येते म्हणे, संध्याकाळी पाणी भरून आणलो त्यामुळे ते पाणी त्याच्या अंगावर शिंपडलं, त्याचा आजार समूळ नाहीसा झाला. तर जे ज्ञानी असतात त्यांची गोष्ट खरोखर वेगळी असते, इतरांसारखी सामान्य गोष्ट नसते. ते जे ज्ञानी होतात त्यांनाच ती माहिती असते. असं म्हणायला हरकत नाही, एखाद्या राजाच माहिती असत की तो राजा किंवा पंतप्रधान झाला तर त्याला काय पॉवर्स आहे, त्या पॉवर्स कशा वापरायच्या त्यालाच माहिती असतात, त्या काही इतरांना थोडी त्या माहिती असतात. तसं ती गोष्ट आहे. पुढे आपण पाहूया. केवळ अध्यात्मशास्त्र वाचून इतर शास्त्रातील सिद्धांताचा पूर्तेचा धागा जो लावू शकतो, पण आग लागू अशा ज्ञान. आई बापांना मारणारे मूळ नक्षत्र ज्या मुलाला लागले त्या मुलाप्रमाणे अशा ज्ञानाचे दर्शनही घेऊ. आता माऊली काय म्हणतात की अध्यात्म शास्त्रापासून इतर जे शास्त्र आहे त्यात किती एखाद्याला सिद्धी मिळाली असेल, किती तो ज्ञानी असेल, त्याचा काही उपयोग नाहीये. हे मी तुम्हाला वारंवार त्याचा उपयोग तुम्हाला व्यवहार ज्ञानाकरता होऊ शकेल, व्यवहारात 2 पैसे मिळवण्याकरता होऊ शकेल, तुम्हाला समाजाने मान प्रतिष्ठा सन्मान मिळू शकेल. पण तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला अध्यात्म ज्ञान मिळवायचं बाकी राहिलंय, त्याची तुम्ही कास धरा आणि गुरु करा, असंही ते माऊली सांगतात. पुढे ते एक उदाहरण देतात की काय आहे की मूळ नक्षत्रावरती जर एखादं बाळ जन्माला आलं एखाद्या घरामध्ये, तर ते असं म्हणतात की मूळ नक्षत्रावर जन्माला आलेली मुलं जे असतात ते आई वडिलांना फार पीडा देतात आणि त्या आई वडिलांना दुःख होईल असंच आयुष्यभर वागतात. हे तितकं खरंय माऊली म्हणतात.
तसं अध्यात्म ज्ञान हे सगळ्यात जास्त खरे, बाकीची ज्ञानाला काही अर्थ नाहीये. असे जे ज्ञान आहेत, अशा ज्या माहिती आपल्याला मिळतात, त्याला आग लागू असं ते म्हणतात. काय म्हणतात? त्याला आग लागू असं ते म्हणतात. आता माऊली एवढं स्पष्ट का बोलताय, सातत्याने वारंवार ते माऊली आपल्याला का सांगताय? तर याचा माऊलींचा हेतू तुम्ही लक्षात घ्या. त्यांना काय सांगायचं आहे, सारं काही करून गुरु करा, गुरुनी सांगितलेल्या मार्गावर तुम्ही चालत राहा, हा त्यांना खरा संदेश द्यायचा आहे. आणि म्हणून तेवढं पोटतिडकीने एवढं उदाहरण देत आहेत, वारंवार 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 आपल्याला गोष्टी समजून सांगतायत. मोराच्या अंगावर सर्व पिसे डोळ्यासारखी दिसतात, परंतु त्या सर्वांना एक गोष्टी तेवढी नसते. त्याप्रमाणे ते शास्त्रज्ञान असते. केवळ परमाणूच्या आकाराचे संजीवनी वनस्पतीचे मूळ सापडले, तर गाडी भरून आलेल्या असलेल्या वनस्पतीच्या मुळे काय उपयोगाचे? आता माऊली परत दोन उदाहरण आहेत. माऊली काय म्हणतात की मोर जर तुम्ही पाहिला, तर मोराचा जो पिसारा असतो, त्या पिसारा डोळ्याच्या आकारासारखे ते रंगीबेरंगी छटा असतात. पण त्यांना डोळ्याने जे ज्ञान होतं ते त्या पिसाऱ्यामध्ये जे डोळे दिसतात त्यांना ते ज्ञान होणार आहे का? नाही होणार आहे. मग ते जे डोळे दिसतात पिसाऱ्यामध्ये, त्याचा काही उपयोग आहे का? नाहीये. ते सौंदर्य म्हणून ठीक आहे, पण त्याच्याने काही त्यांना बघता येणार आहे का? मोराला नाही बघता येणार. तसं ते बिनकामी आहे. त्याचप्रमाणे इतर जे शास्त्र आहे त्यांचं ज्ञान झालं तर ते व्यवहारात उपयोगी पडेल, पण ते अध्यात्म ज्ञान नाही हे तू लक्षात येईल असं माऊली सांगतात. आणि ते पुढे काय सांगतात, या पृथ्वीवरती जंगलामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती, प्रत्येक वनस्पतीच्या मुळामध्ये, पानामध्ये, देठामध्ये, त्यांच्या फळामध्ये बरेच औषधी गुण आहे. आणि त्या औषधी गुणांचा ज्यांना त्याचा माहिती असते, ते त्या औषधी गुण योग्य त्या माणसाला देतात, ज्याला आपण तुमच्याकडे वैद्य म्हणायचं, आणि लोकांना त्याचा फायदा होतो. पण असं गाडीभर जरी एखाद्याने वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणले, तर त्याचं मूळ नाही, पण जर एखाद्याला संजीवनी वनस्पतीचा एक तुकडा जरी मिळाला तरी तो फार मोठा. कारण संजीवनी वनस्पती जी मृत माणसाला जिवंत करते आणि सगळे आजार बरे करते, अशी ती संजीवनी वनस्पती त्या गाडीभर जरी इतर वनस्पती आणल्या, त्याच्यापेक्षा संजीवनीचा एक छोटा जरी तुकडा असेल तर तो त्या सगळ्यांना बरे. तसं अध्यात्म ज्ञान जे आहे ते सगळ्या इतर ज्ञानात. तर आता मी इथे शब्दांना माझ्या विराम देतो, आणि माऊलींनी जे अजून पुढे काही बरीच उदाहरणं अज्ञानाची त्यांनी सांगितली आहे, ते आपण पुढे पाहू. आणि ती पाहिल्यानंतर मग तो जो अज्ञानी माणसाची लक्षणं जी आहेत ते आपण पूर्ण पुढच्या प्रवचनामध्ये आपण ऐकूया. तुम्ही आलात आणि मोठ्या संख्येने आलात साधनाच्या या दुसऱ्या सोमवारी, म्हणून मी तुमचे आभार मानतो. तुमच्या हृदयामध्ये असलेल्या भगवान शंकरांना मी नमस्कार करतो. आणि आज श्रावणाचा सोमवार आहे, थोडा वेळ काढून जर तुम्ही साधनेला बसलात, तर साधनेला बसल्यावर जसं आपण गुरूंना नमस्कार करतो, तसं आपल्या नजरेसमोर अशी कल्पना करा की ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वरचं. त्याचा फोटो तर इंटरनेटवर मिळतोच आपल्याला, तो एकदा इंटरनेट मधला फोटो पाहून घ्या, आपल्या मनासमोर आणा. तुम्ही मंदिरामध्ये बसलात, मंदिरामध्ये जाण्यापूर्वी कल्पना अशी करा, मंदिराची परवानगी घेतात, आतमध्ये गेल्यावरती नंदी जो असतो त्याची परवानगी घेतात, आणि त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर उजव्या बाजूला मुख्य गाभाऱ्यात जाण्यापूर्वी उजव्या बाजूला गणपतीचं छोटं कोनाड्यामध्ये मंदिर आहे, डाव्या बाजूला पार्वतीचं मंदिर आहे. या दोघांची परवानगी घ्या, म्हणजे त्यांना नमस्कार करा. आणि तुम्ही गाभाऱ्यामध्ये सोहळं घालून उतरलात अशी कल्पना करा, आणि हातामध्ये पाण्याचा लोटा आहे, आणि तुम्ही ओम नमः शिवाय म्हणत परमेश्वराच्या त्या शिवलिंगावरती तुम्ही अभिषेक करता असं समजून 10 मिनिटं 11 मिनिटं तुम्ही अभिषेक करा मनाने. देऊन ठेवला आणि घरातल्यांना सांगून ठेवलं, तुम्ही त्याच्यातूनच पुढे ध्यानामध्ये जा, उत्तम तुम्हाला ध्यान लागेल असं मी तुम्हाला सांगतो. शुभ आशीर्वाद देतो आणि आमचं प्रवचन संपलं असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.